नमस्कार मित्रांनो, मी सत्यमभाई हाके. आज एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे, विटकोफॉल सायरप. तर आता आपण त्याची माहिती बघूयात. विटकोफॉल सिरप काय आहे आणि कधी घ्यायचं? हे सिरप कधी घ्यायचं? ज्याच्या शरीरातील रक्त कमी झाले असेल किंवा ॲनिमिया झाला असेल, शरीरातील एचबीचा लेवल कमी झाला असेल आणि त्याच्यासोबत फॉलिक ॲसिडची पण कमी दिसत आहे, जेवण वगैरे करायला असमर्थ आहे, अशा पेशंटला डॉक्टर हे सिरप जेवण झाल्यानंतर घ्या असे सांगतात. प्रेग्नंट वुमनला सुद्धा ॲज पर रिक्वायरमेंट डॉक्टर हे सिरप देतात. तर मित्रांनो, विटकोफॉल सस्पेन्शन हे सिरपच्या स्वरूपात असते आणि मोठ्या व्यक्तीसाठी आणि मुलांसाठी योग्य आहे. मोठ्यांसाठी दिलेला डोस दिवसातून 2 वेळा 5 ml, तर लहान मुलांसाठी डॉक्टरांच्या निर्देशानुसार दिवसातून एकदा किंवा दोनदा 2.5 ते 5 ml घेऊ शकतात. तर मित्रांनो, याचे साईड इफेक्ट बघूच. डॉक्टरने सांगितलेल्या डोजमध्ये घेतल्यास विटकोफॉल सस्पेन्शनचे सहसा कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि तुम्ही जर जास्त प्रमाणात घेतल्यास तुम्हाला त्वचेवर पुरळ किंवा पोटात अस्वस्थता किंवा अतिसार आणि उलट्या होऊ शकतात. मित्रांनो, त्यामुळे सांगतो, डॉक्टरने जे डोस सांगितला त्या डोसनुसारच तुम्ही हे सायरप घ्या आणि कुठलीही मेडिसिन त्याच्या डॉक्टरने सांगितल्या याच्यापेक्षा जास्त घेऊ नका तुम्ही. त्याचा साईड इफेक्ट होईल तुम्हाला. विटकोफॉल सायरप हे FDC कंपनीचे आहे आणि 200 ml ची त्याची बाटली येते. त्याची किंमत आपण बघूयात, ₹179 आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर इझिली अवेलेबल होईल. आणि मित्रांनो, अशीच माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि मित्रांनो, डॉक्टरने सांगितलेल्याप्रमाणे दैनिक डोसापेक्षा जास्त व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट घेऊ नये.